म्हणजे तुम्ही रस्त्यावर उतरून एका माणसाला हे सगळे पद वगैरे सरपंच सगळं बाजूला काढा, एक माणूस म्हणून तुम्ही रस्त्यावर आलात, सगळ्या जाती धर्माचे आलात, ह्याच्यात जर त्यांना राजकारण करायचं असेल, ह्याच्यात जर त्यांना तुमच्यावर केसेस करायचे असतील तर मी थांबतो इथं. मला त्यांनी कंडिशन सांगाव्यात की अजून तुम्हाला काय पाहिजे कुटुंबाकडून ते आम्ही देतो, आम्हाला न्याय भेटला तर ठीक आहे, नाही तर आम्ही माघार घेतो. म्हणजे सगळे चुकीचे वक्तव्य केलेले त्याच्यावर तुम्ही काय करू शकत नाही. दादांनी न्यायाच्या भूमिकेत सांगितलं किंवा धनंजय देशमुखला हात लावला तर काय चूक बोलले होते दादा? मग समजा न्याय मागणाऱ्या माणसावर जर तुम्ही करत असाल तर मी खूप छोटा माणूस आहे, आमचं गाव खूप एकोप्याच आहे, मला जर तुमच्यावर केस दाखल व्हायला प्रत्येकावर आज तर मी कशाला लढू? नाही लढत मी. तुम्हाला मध्ये जाऊन मला न्याय मिळून मला त्यात काय समाधान नाही, आपला माणूस गेला तर जाऊ द्या. रोज नवीन 10 ब्रेकिंग न्यूज येतात, त्याच्या केसेस पण होतात, त्याच्यावर तुम्ही लोक आहेत सगळे, तुम्ही विचारलं तर तुम्हाला माहिती मिळत नाही. तर देशमुख कुटुंबियाला कुठून भेटेल? देशमुख कुटुंबीय म्हणजे काय, मसाजोग म्हणजे काय? म्हणजे खूप मोठं सगळे गरीब लोक आहेत, 18 पगड जातीचे लोक आहेत. आमच्या आयुष्यामध्ये कधी ही गोष्ट आमच्या एवढी मोठी आमच्या पदरी पडली चुकीची, काहीच कारण नसताना, लोकसेवा करत असताना, सगळे एक गावगाडा पद्धतशीरपणे चालवत असणाऱ्या माणसाला तसे केले, त्याला न्याय देताना ही इतकी तकलीफ देत आपल्याला. तर मग तुम्ही पण उद्यापासून येऊ नका माझ्याकडे. कोणी तुमच्यावर जर ह्यांनी कोणी नोंद केलं तर मला झोप येईल का? मला घास गोड लागेल का? मला सांगून करायला तुम्ही येतात तर तुमच्यावर केसेस सगळ्यावर, तुम्ही सगळे मध्ये, महिलामध्ये, म्हणजे तुम्ही सगळे मध्ये. कशासाठी नाही मागू मी? चैन पडली असेल का मला? दादावर प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी एनसी दाखल केल्या किंवा तुमच्यावर नाही. दादा मला बोलू द्या, तुम्ही न्याय मागताना त्या माणसावर केस करतात, तर अन्याय मागणाऱ्यावर तुम्हाला आम्हाला आंदोलन करावं लागतंय, हे कुठेतरी गांभीर्याने घेण्यासारखं आपल्याला. परवा दिवशी 3 दिवसापूर्वी वैभवीनं सोशल मीडियावर पोस्ट केली की आम्हाला माहिती कळवा. त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी ज्यावेळेस मी रात्री बोललो त्यावेळेस सगळे अलर्ट झाले, सगळे आले, मग विचारायले आम्हाला. ते जाऊ द्या, ते बाहेर पाठीमागे ठेवू आपण. चेतना तिलके मॅडम, मी मध्ये बसलेलो होतो, अंत्यविधी करून घ्या म्हणल्या, म्हणजे विटंबना होईल. तर मी आणि माझे चालू त्यांना म्हणलं हे फोन घाला, विष्णू चाटेचा फोन चालू आहे, फोन करा आमच्या समोर आणि ते कुठेही बघा त्याला पकडा. त्याच्यानंतर 35 दिवसांना आज त्यांची माझी टाकीवर भेट झाली वरी. मी सांगतो तुम्हाला, म्हणजे ही सत्यता आहे ह्या गोष्टीतली. बरं, मी एवढं मोठं डोंगर दुःख गावावर पडले, माझ्यावर पडले, मी पहिल्या दिवशीपासूनच सगळ्या ऑफिसला फिरायला पाहिजे का? भाऊ सांगा तुम्ही मला. मी फिरू का? पहिल्या दिवशीपासूनच बघू का काय काय झालंय ते? विधी करत नाही, काही नाही, सगळं तिथे जाऊन बसतो, सगळ्यांना विचारतो माझं काय झालंय, माझ्या भावाला कधी नाही भेटत. मी तुमच्या सगळ्याच्या समोर सांगतो, गांभीर्यपूर्वक सांगतो, माझ्या भावाला न्याय भेटल्याशिवाय मी अजिबात मागे सरकणार नाही. म्हणजे हा न्याय एकतर अन्याय झालाय, हे कुठेतरी माझी वैभवी सांगते माझ्या लेकरू की तिला इतकी काहीतरी वाटत नव्हतं, त्या आसुरी व्रतीला मारलं. आमचा दोष काय? कशासाठी नाही मागतोय मी? काय दोष आहे आमचा? भाऊ, एकही केस आमच्या दोघांवर कुठली नाही आणि आम्ही पण आयुष्यात कोणावर केली नाही. हा, आणि त्या माणसांना न्याय मागताना सगळ्या राज्याला तुम्हाला न्याय मागावा लागत असेल, हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लोकांना टॉर्चर करते. 18 पगड जातीचे लोक आहेत ना दादा, असं कोणच नाही की इथं एखादा माणूस ठराविक ह्याचा येतोय आपल्याला साथवून करतोय. खूप मोठ्या प्रमाणात हा अन्याय झालेला आहे. ह्याचं गांभीर्यपूर्वक जर घेतलं नाही तर आमच्या कुटुंबाला जे काही करेल त्याला जिम्मेदार सर्वस्वी हे लोक असतील. आणि मी कुठलीही गोष्ट सांगून करणार नाही, का तर मला कुठलंही नाटक करायचं नाही. काय असतंय की त्यांनी गांभीर्याने घेण्यामुळे मला कुठेतरी अर्ज द्यावा, मला निवेदन देता आलं असतं ना, मी निवेदन नाही दिलं. मला पत्रकार बंधू म्हणले की तुमचं निवेदन आहे काय? निवेदन कशाला देऊ मी? न्याय मागण्यासाठी मला ज्या ज्या परिस्थितीमधून जावं लागेल त्याच्यासाठी मी तयार आहे. मला न्याय पाहिजे. सगळ्या राज्यातल्या लोकांनी सांगितलं की खूप संवेदनशील पोरग आहे, पण त्याचा अंत घेऊ नका ना तुम्ही. मला पण जीव आहे, माझं रक्त आहे, माझा भाऊ गेला आहे,
तुम्ही पंचक्रोशीनं बघितलं आहे, 1 मिनिट त्याच्याशिवाय तुझ्या माझ्या जात नव्हता. सगळ्या कुटुंबाचा जीव सगळ्यात जास्त त्याच्यावर होता. तो आज माझा भाऊ नाहीये, तर मग त्याचा सहनशील तर मला परिस्थिती देऊ नका. तुम्ही संवेदनशील आहे त्याची तुम्ही काळजीपूर्वक विचार करा ना. संवेदनशील आहे म्हणजे काय? माझा पण गळा गोटा संवेदनशील आहे. सगळ्या आरोपीला मी पहिल्या दिवशीपासून सांगतो, मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलं, आम्ही पुरावे दादा एक भाऊ आम्ही पुरावे देतो आमच्याकडे. मी सांगायलो 28 मे पासूनची घटना 12 ऑगस्ट म्हणजे 12 डिसेंबर पर्यंत कुठलंही तुम्हाला सांगतो ज्यादी त्यावेळेस एकही केस झाली नाही. 28 मेची केस 29ला झाली, त्याच्यातले 2 आरोपी ते पुढे कुठंच आले नाही. मग 29/11 झालेली केस जर तिथंच केली असती, हे आरोपी पुढे आले असते का? ह्यांच्या केसेस गेले. माझा भाऊ यांनी मारून टाकल्यावर माझ्या केसेस घेतल्यात सगळ्या, माझ्या गावातल्या ह्यांच्या घेतल्या, पवन चक्कीच्या घेतल्या. चुकीचं वागलात तुम्ही. आता बी आम्ही एकदम संवेदनशीलपणे, एकदम शांततेत, लीनतेनं, विनम्रपणे आपण म्हणतोय माझ्या भावाला न्याय द्या. तुम्ही येताय, सांत्वन करताय, तुमचं तेच म्हणणं आहे. ते दिलं सोडून दुसरीकडेच बसले. मी स्पष्ट सांगतो आता पण प्रसार माध्यमांना, मी माझ्या भावाच्या न्यायासाठी इथं बसलेलो आहे. माझ्या भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत सगळे आरोपी फासावर जात नाहीत, तोपर्यंत मी कुठेही थांबणार नाही. आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो की मी तिथेही बोलतोय त्यांना तेच बोलतो, माझा पूर्ण विश्वास आहे, फक्त माझा विश्वासघात करू नका. मी तुमच्यावर विश्वास म्हणजे तुमचा विश्वास, तुम्ही दिलेले शब्द आहेत ते वारंवार बोलून दाखवतोय की मुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिलाय. अजून एक सांगतो, शेवटचा गँग मधला माणूस संपेपर्यंत आपण फाशी देईपर्यंत आपण थांबणार नाहीत असं मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत. त्यावर आम्ही पण समाधान व्यक्त केलं, ते प्रसार माध्यमांना सांगितलं. तसंच त्यांनी जे ह्यात आरोपी आहेत सगळे, त्या आरोपींना लवकरात लवकर सहआरोपी करून ज्यांनी कोणी गट कारस्थान केलंय, जे संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार आहे, पाळमुळं खोदून सगळं पुढा सगळं टाकून द्या कुठंतरी, ह्यांना फाशा द्या. आणि महाराष्ट्राला एक उदाहरण द्या की ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीला थारा दिला जात नाही आणि अन्यायाविरुद्ध न्याय दिला जातो. या क्षणी एवढंच बोलेल. ते म्हणजे ऑफिसला तुम्ही या, तुमच्या सिस्टममध्ये फोन चालू त्या दिवसाला फोन सापडत नाही. त्या दिवशी फोन ट्रेस केला असता, त्या दिवशी तो माणूस बिन फोन बी सापडतो ना त्यांना. आम्ही म्हणतोय ना फोन, आम्ही त्याच्यानंतर 12:30ला फोन लावला. आणि यांना कुठलंही गांभीर्य नाही अजिबात. तुम्हाला सांगतो त्यांची एक पोस्टर लागायला चालू झालं अशी आपल्या सगळ्या समाजाला धनंजयराव तुम्ही एकटेच समजू नका, तुमच्या कुटुंबाच्या सोबत महाराष्ट्र उभा आहे. तुमच्या शेवटच्या लढाईपर्यंत तुमच्या सोबत आहेत. त्याच्यामुळं अशा केस केल्या पोलिसांनी काही फरक पडला. तुम्ही इथंच बसा, आम्ही इथे बोलून ठेवतो. थोडंसं पुढे या फक्त, आणि तुम्ही इथंच बोला. काय ऑन करून द्या, ऑन करून द्या. हाईटला काय नाही, हाईट नाही मिळणार. थोडं पुढे या. आवाज चेक कर, आवाज चेक कर. हॅलो 1 2 3 आवाज. काशीद सर दादा
तुम्ही महत्वाचे तुम्हाला काय सांगावं तुम्हाला ज्या काय मागण्या करायच्या चालू ठेवा बाईक चालू ठेवायचं काही थोडं जरा सोबत आलेले माणसं थोडं मागत बाईक चालू ठेवायचं का बाईक चालू ठेवायचा का आपले मागे माईक हातामध्ये घ्या सगळ्या गोष्टी तुमचा महत्वाचा विषय नाही नको नको बसू द्या ते नाही बोलणार तुम्ही बसा दादा मला ते मीडियात नको म्हणतो शांत बस. माझं पोलीस प्रशासनाला इथून बोलणं चालू करतो. ज्या दिवशी आरोपी सरेंडर होतो त्या दिवशी 25-30 गाड्या कोर्टात येतात, कोर्टात धिंगाणा होतो. ही जर गोष्ट सर्वसामान्य माणसाने केली कोर्टात तर काय केलं असतं? प्रसार माध्यमाने हे उत्तर लिहून घ्या, ते मला उत्तर द्या. काय झालं असतं? कमीत कमी 500 ते 1000 लोक त्या दिवशी तिथे येतात बाहेरचे. कशासाठी आले होते? केसला दहशत पसरवण्यासाठी, केसच्या जनतेला मारण्यासाठी, धमकावण्यासाठी. कशासाठी आले होते? तुम्ही त्याच्यातले 100 तरी का ताब्यात नाही घेतले? त्यांची का चौकशी नाही केली? तुम्ही कशासाठी आले? तुमचं इथं काम काय? कोर्टाने काय कारवाई केली? कोर्टात धिंगाणा केला भैया, कोर्टात धिंगाणा केलाय. कोर्टात वकिलाला धक्काबुक्की केली, हे येणार होते म्हणून. अशा प्रत्येक गोष्टी आहेत. ज्या दिवशी गाडीचा शोध लागला, गाडी सापडली, त्याच्यात चिठ्ठी सापडली, त्याच्यात संतोष देशमुखच्या नावाला आळ केलं होतं, खालचे 3 नाव होते. हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये यांनी कुठंच घेतलं नाही. 50च्या वर यांनी जे आमच्याकडे पुरावे आम्ही देतो असा एकही घेतला नाही पुरावा. इतकी गडबड काय झाली होती की CID कडे सगळा तपास द्यायला. DYSP ऑफिसनं सगळ्या लोकांकडे प्रॉपर कोणाकडेच काही काम दिलं नाही. जी कुमार साहेबाची टीम होती त्या टीमच्या प्रत्येक सदस्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायला पाहिजे होतं, कारण त्यांचं खूप नाव मोठं होतं. त्यांचं काम सगळ्या जिल्ह्याला माहिती, जिल्ह्याच्या बाहेर पण माहिती. त्यांच्या टीमला ठराविक 1-2 लोक सोडले तर काम दिलं गेलं नाही, का तर प्रॉपर सगळी इन्व्हेस्टिगेशन समोर येईल. ठीक आहे, तपास तुम्ही दिला त्यांच्याकडे, CID कडे. देशमुख कुटुंबियाला सांगितलं का काय तपास झालाय? किंवा नाही सांगू द्या आम्हाला काही विचारलं का? कुटुंबात पहिले काही झालं होतं का? ते काय बोलले होते का तुम्हाला? त्यांना कोणी धमकी दिली होती का? म्हणजे आम्ही इथं दुःखात आहेत, आम्हाला तुम्ही सांत्वन द्याय करायला यायलात, न्याय मागायला यायलात. ह्यांना त्याच्यावर केसेस करायला टाइम भेटला. माझं काय चुकतंय हे ते सांगायला प्रयत्न केला, पण हे प्रॉपर तपास कुठंच झाला नाही. हे असाच तपास कुठं जरी गेला तरी कच्ची शिदोरी घेऊन काहीच होणार नाही ना. बेस कुठं आहे? सोडून द्या. 28 मेचे FIR सोडून द्या. 6 तारखेला काय घडलं? 6 तारखेला पवन चक्कीवर कोणते कोणते सरपंच आले, त्यांना कोणाकोणाचा फोन आला? अट्रॉसिटीची केस का नाही घेतली? दुपारी 1 ते संध्याकाळी 2 वाजेपर्यंत तो दलित बांधव आमचा बसून होता, पाया पडत होता महाजन साहेबाच्या. ती केस घेतली नाही. प्रसार माध्यमाने ह्या गोष्टी मेन्शन करून आज तुम्ही सगळ्यांना दाखवा. भावाचा जीव 100% राहिला असता आमच्या जर ह्यांनी जाती त्यावेळेस 12 तारखेला अट्रॉसिटीची केस घेतली. काय घेतली? खोटी होती का? कशामुळे घेतली? दबावामुळे घेतली का? CCTV फुटेज येत आमच्याकडे, आमच्या गावाल्याकडे. आमच्या दलित बांधवाला ह्यांनी कशा पद्धतीनं मारलं? काट्याने मारलं त्याला. ती केस 12 तारखेला घेतली.
खंडणीची केस मे महिन्यातली आता घेतली, तुम्ही ज्या त्यावेळेस काम केलं असतं तर ही गुन्हेगारी वाढली असती का? त्यांना पूर्णपणे अभय आहे. आता सुद्धा थोडं शांत आहेत ते, एखादी गोष्ट होऊ द्या यांच्याकडून, चुकू द्या, बघा हे कसे फोपावतील लगेच. आणि आमचा नव्हे तर आमच्या गावाचा भैया कुठलाही या लोकांसोबत आम्ही कशाची शपथ घेऊन सांगतो, आमचा कधीच संबंध आला नाही. प्लॅन्ट आलाय तर आम्ही म्हणतो 4-5 पोरं कामाला लावा आणि अख्खी यंत्रणा बाहेरची तिथं. जर ह्या कंपनीवाल्यांना पण जर गावाला विचारात घेऊन सगळ्याला काम दिलं असतं तर त्यांना पण नरड्याला सुरी लावायला ते. त्यांची तरी बिचाऱ्यांची काय चूक आहे? माणसं आहेत ना ते, त्यांचं अपहरण केलेलं आहे. त्या बिचाऱ्यांना तरी म्हणजे इतका जीव स्वस्त आहे का त्यांचा तरी? त्याच्यामुळे सगळ्या एजन्सी त्यांच्याच, कोणी येणार नाही, काय नाही. कोणी सरपंचाचं नाव सुद्धा कधी घेतलं नाही की का आता माहीत होईल, ही गोष्ट माहीत होईल यांना. आता इथं मेन विषय, भावाचा जीव गेलाय, हत्या केली. जर कोणी न्याय मागताना जर तुम्ही न्याय मागणाऱ्या माणसावर जर कारवाई करीत असला तर माझा सवाल आहे सगळ्यांना, न्याय आम्ही पण मागत नाही, थांबतो. प्रसार माध्यमांनी जे सगळं पोहोचवायचा प्रयत्न केलाय, सगळ्या गोष्टी केल्यात, सगळ्यांचे तुमचे माझ्याकडे शब्द नाही तुम्हाला काय बोलवते, पण ज्या लोकांनी इथं आम्हाला न्यायाच्या भूमिकेमध्ये तुम्ही वारंवार एक प्रश्न विचारताय की ह्या गोष्टीचं कुठं राजकारण होत आहे का, तर गोविंद भाऊ विचारपूर्वक सांगतो मी, इथं येणारा प्रत्येक माणूस आहे ते संतोष देशमुख एक माणूस या नात्याने इथं येऊन न्याय मागतो. ह्याच्यात आतापर्यंत कोणीही राजकारण केलं नाही आणि करणारही नाही. हे मी तुम्हाला जिम्मेदारीपूर्वक सांगतोय, माझा अनुभव सांगतोय. प्रत्येक माणूस रोज 35 दिवसापासून संतोष देशमुख व्यतिरिक्त काहीच करत नाही. त्या माणसाला न्याय कसा भेटल? आणि तुम्ही याच्या अगोदर जे सगळे रेकॉर्ड काढा केस पोलीस स्टेशनचे, चिल्लर गोष्टीचं स्टेटस ठेवलं तर 5 दिवस मध्ये नावासकट मी यादी देतो. आणि आता हे प्रकरण घडल्यापासून सुद्धा खूप चुकीच्या पद्धतीच्या पोस्ट येतात कुणाच्या पण विरोधात, त्याच्यावर कारवाई का नाही केली? हे सगळं काळ सोपवलेलं ह्या लोकांनी, ह्याच्यावर जरब बसली पाहिजे. वैभवीनं परवा दिवशी सांगितलंय सगळ्यांना की आम्हाला माहिती द्या. मग जर माहिती देताना आंदोलन करावं लागत असेल किंवा जीव आमचा घ्यायचा असेल तर मग 100% तसं आमच्याकडे द्या माहिती, काही प्रॉब्लेम नाही. कशाला परेशान होते सगळेच? लोकप्रतिनिधी परेशान आहेत, सगळे समाजातील लोक परेशान आहेत, सगळे 18 पगड जातीतील लोक. आता आमच्या गावाची काल रात्री मीटिंग होती, मी बाजूला बसलो होतो. सगळ्या गावातले जे 18 पगड जातीचे लोक गुन्हा राहतात सगळे होते, त्यांची एकच भूमिका आहे न्यायाची. तर माझी विनंती आहे सगळ्यांना की असं चुकीचं करू नका. आता तरी आम्हाला सगळी इन्व्हेस्टिगेशन द्या. पहिल्या 4 दिवसातला तपास महत्वाचा आहे. मी लेखी दिलेलं होतं OSD मुख्यमंत्री साहेबांचे, त्यांच्याकडे मी लेखी दिलेलं होतं की पहिल्या त्या 4 दिवसात काय झालं ह्याच्यावर पुढचा तपास आहे. आज काय तुम्ही करायला, आज शब्द घेऊन उपयोग नाही आपल्याला. त्या 4 दिवसामध्ये प्रॉपर काय तपास झालाय ते आपल्याला कळणं महत्वाचं आहे. आणि त्या 4 दिवसात घडलेली घटना आम्ही पुढच्या 10 दिवसात गाव सांगायचा प्रयत्न करतोय. आमच्या गावातल्या कुणालाही इन्व्हेस्टिगेशन मध्ये घेतलं जात नाही. मला सोडा, मी त्या 10 दिवसात विधी आहेत, सगळे दुःख आहे, कुटुंब सावरायचे, पण कुणालाही शिष्टमंडळ आहे आमचं, एकाही माणसाला त्यांनी नेलं नाही. बरं, आरोपीचा माणूस जर आरोपीच्या इन्व्हेस्टिगेशनला नेला तर त्याला ते वाचविल का मध्ये घाली? 4-4 वेळेस त्याला बोलवलं तर ते कच्चे डोळे जे आहेत ते सांगाल का? आम्हाला विचारा ना तुम्ही. मी सांगतोय ना पहिल्या दिवसापासून की काय, कारण न्याय मागायचा ना आपल्याला. आपली मागणी काय आहे दुसरी? प्रसार माध्यमांनी म्हणावं की न्यायाच्या व्यतिरिक्त काही देशमुख कुटुंबियाची, गावाची, समाजाची मागणी आहे. आहे का भाऊ काय काम दुसरं? आज तुमचं काय चर्चा झाली प्रशासनासोबत आणि तुम्ही समाधानी आहात? आज समाधानाचा तो विषय संपलेला आहे. मी समाधान व्यक्त आतापर्यंत केलं नाही. फक्त मी म्हणायचो की तुम्हाला की इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तपास चालू आहे, चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण ज्यावेळेस कळलं आम्हाला कुठंतरी